होमिओपॅथी डॉक्टरांना एम-एम-सी रजिस्ट्रेशन दिल्याच्या विरोधामध्ये जे आहे ते मार्डनं आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आपण सध्या नागपूरच्या जी-एम-सी म्हणजे शासकीय वैद्यकीय मेडिकल महाविद्यालयामध्ये आणि इथं पाहतोय की डॉक्टरांना मार्डच्या डॉक्टरांना या संपामध्ये आपला सहभाग नोंदविलेला. आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत. मला सांगा तुमचा काल या सगळ्या संदर्भात सरकारसोबत चर्चा चालू होती, मात्र सरकारनं रजिस्ट्रेशन द्यायला अखेर सुरुवात केलेली आहे. इथून पुढे आता तुमची काय भूमिका असेल, कशा पद्धतीने सगळं आंदोलन असेल? आज आमच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. आज आपत्कालीन सेवा रद्द न करता फक्त इलेक्टिव्ह जसं की OPD आणि वॉर्डच्या ड्युटीज आहेत तिथनं आम्ही आज काम बंद आंदोलन चालू केलं आहे. आज एमर्जन्सी सगळ्या सुरू आहेत. कोणत्याही महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये एमर्जन्सी किंवा रुग्णसेवा कोणतीही विस्कळीत करण्यात आलेली नाही आहे. पण इथून पुढे जर सरकारने आमच्या मागण्यावर सकारात्मक उत्तर दिलं नाही, सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलन अजून चिघळेल. कदाचित आम्हाला एमर्जन्सी आपत्कालीन सर्व्हिसेस बंद कराव्या लागतील. कारण हे इथून पुढे महाराष्ट्रातल्या रुग्णसेवेचं भविष्य ठरवणारं आंदोलन आहे. कारण क्वालिटी हेल्थकेअर मेंटेन ठेवण्यासाठी क्वालिटी डॉक्टर हवा किंवा जो ज्या गोष्टीचं शिक्षण घेत आहे त्या गोष्टीचं शिक्षण देणारा डॉक्टर हवा. ठीक आहे, असं नाही होऊ शकत की एखादा जनरल मेडिसिनच्या डॉक्टरकडे तुम्ही हर्नियाचा पेशंट घेऊन जा आणि त्याला म्हणा की तू याचं ऑपरेशन कर. 6 महिन्याचा कोर्स करून हे शक्य नाही. ते कौशल्य गाठायला, कोणाच्या जीवाशी जीव वाचवायला किंवा त्याचा ट्रीटमेंट द्यायला तेवढं कौशल्य घ्यायला तेवढा वेळ लागतो. म्हणून हे MBBS ही 4.5 वर्ष 5-5.5 वर्षाची डिग्री आहे. त्याच्यानंतर PG आहे. हे सगळं आहे. या सगळ्या गोष्टींना पारंपरिक जे सगळं जगविख्यात सगळ्या ज्या गोष्टीला मान्यता आहे त्या गोष्टीला आपण तडा देत हे भलतंच आपल्या फक्त महाराष्ट्रापुरतं असं नाही की पूर्ण भारतात आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. एका बाजूने नीटसाठी आंदोलन सुरू आहे, पेपर फुटताय, दुसऱ्या बाजूने आता तुम्ही जे MBBS करताय अशा पद्धतीने सर्टिफिकेट देताय. एकंदरीत काय वाटतं, सरकारची भूमिका काय डॉक्टरांच्या बाबतीत? सर मला असं वाटतं की आता आम्ही त्या फेजमधून आलो आहे सर. जेव्हा आम्ही नीट UG देतो तेव्हा खूप सारे मुलं 2-2, 3-3 वर्ष रिपीट करतात कारण की त्यांना MBBS डॉक्टर व्हायचं असतं. तर तेव्हा त्यांच्यासोबत हे गलत नाही होणार का सर? आज जर त्यांनी 3 वर्ष रिपीट करून MBBSचे 4.5 वर्ष केल्यानंतर तो आज प्रिस्क्रिप्शन लिहित आहे आणि त्यावेळेस मेरिट बेसिसवर कोणाला BHMS भेटलं होतं आणि आज त्याला पण 6 महिन्याचा कोर्स करून फार्मॅकॉलॉजी सब्जेक्ट जे आम्ही फक्त 1 वर्षामध्ये शिकला होता आणि त्याच्यानंतर आम्ही मेडिसिन सब्जेक्ट शिकला. त्याच्यामध्ये आम्हाला डायग्नोसिसबद्दल कळलं, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स काय राहतात, त्यांचे साईड इफेक्ट्स कळतात. त्याच्यानंतर आम्ही प्रिस्क्रिप्शन देतो. पण हे जो ब्रिज कोर्स आहे याच्यामध्ये पेशंट्सला खूप हानी होणार सर. आणि ऑलरेडी विदाऊट लायसन्स खूप सारे प्रॅक्टिशनर्स प्रिस्क्राईब करत आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंटनी काही ॲक्शन घेतलेलं नाही आहे. खूप सारे आपले रुग्ण मेलेले आहे, त्यांची डेथ झालेली आहे जस्ट बिकॉज एक गलत दवाई त्यांना प्रिस्क्राईब केल्या गेली होती. तुमचा मुद्दा बरोबर आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की जर असं केलं आणि हे होमिओपॅथी डॉक्टरांना सर्टिफिकेट दिलं तर डॉक्टरांची संख्या वाढेल, ग्रामीण भागांमध्ये जास्त सुविधा मिळेल, असा सरकारचा उद्देश असू शकतो. ग्रामीण भागातल्या सेवेंविषयी जर मॉडर्न मेडिसिनची सेवा ग्रामीण भागात मिळावी असं सरकारला वाटत आहे तर आज सरकारकडे मुबलक प्रमाणात MBBS डॉक्टर आहेत. याच डाटाच्या आधारावर आत्ताच काही दिवसांआधीच महाराष्ट्र सरकारने MBBS डॉक्टरांची जी बंधपत्रित ग्रामीण सेवा होती ही बंद केलेली आहे. तर मग असा दुटप्पी निर्णय का? जर मुबलक प्रमाणात डॉक्टर अवेलेबल आहेत आणि दुसरी गोष्ट ग्रामीण भागात BMS, BHMS, MBBS सर्व डॉक्टर प्रॅक्टिस करतात तर त्यांनी त्यांची पॅथी प्रॅक्टिस करावी. त्यांच्या पॅथीत जे त्यांनी शिकलं ते प्रॅक्टिस करावं. या क्रॉस पॅथीला आमचा ठाम विरोध आहे आणि यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा किंवा एक मेडिकल आपण सायंटिफिक इव्हिडन्स म्हणू याचं काहीही संबंध उरत नाही आणि त्यामुळे पेशंट्सच्या जीवाचे हाल होतात आणि ते पेशंट नंतर असे जे आहेत स्टेरॉइडचा वापर केलेले प्रतिजैवकांचा अतिवापर केलेले पेशंट हे नंतर यांचं दगावण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे नक्कीच नागरिकांशी जीवाची घेतो. शेवटचा प्रश्न आहे की जर सरकारनं याच्यात आता हस्तक्षेप केला नाही तर तुमची काय भूमिका असेल? कारण याआधी जेव्हा तुम्ही संप केले तेव्हा प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयानं रुग्णांच्या जीवाशी खेळणारे कुठलेही आंदोलन नको अशी भूमिका घेतलेली आहे. आमचा सरकारशी एवढीच मागणी आहे की त्या स्टेजपर्यंत न जाता प्रायमरी स्टेजलाच या आंदोलनाची सांगता करावी. आम्ही ज्या मागण्या दिल्या आहे हा काही आवाजावी मागण्या नाही, रुग्णांसाठी जनतेसाठी असलेल्या मागण्या आहे. आणि महाराष्ट्र हा एकटा असा स्टेट आहे की ज्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना MMCमध्ये मॉडर्न प्रॅक्टिस करायला परवानगी दिली आहे. हे जर एवढंच कायद्यानी आणि कॉमन सेन्सनी एक्सेप्टेड असतं तर हे बाकी राज्यातही लागू झालं असतं, नुसतं महाराष्ट्रात लागू झालं नसतं. सरकारला एवढीच मागणी आहे की इथे याला हाल्ट करा, याच्यावर चर्चा व्हायला हवी दोन्ही पार्टीची. असं नाही की आम्हालाच
आमचंच मत विचारात घ्यावे, होमिओपॅथिक डॉक्टरांचंही घ्यावे, बसून चर्चा करावी, त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यावा. असा धडाधडीने रात्री बेरात्री त्यांचं रजिस्ट्रेशन चालू करणे हे अतिशय चुकीचं आहे. नक्कीच सरकारनं घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. सरकारनं दोन्ही बाजूने चर्चा करावी आणि यावर तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन अधिक पुढं करू, तीव्र करू असा इशारा जो आहे तो मार्चच्या डॉक्टरांना या निमित्तानं दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.